नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण जे आज महाराष्ट्रात घडतंय, हे का घडतंय, कशामुळे घडतंय, मोठे मोठे पक्ष याच्यामध्ये संपलेत रादर, आणि हे का घडतंय, कसं घडलंय म्हणजे. आता 2014 साली भाजपचं सरकार आलं. त्यावेळेस भाजपचं सरकार आलं त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या आडमुठे धोरणामुळे ते अपक्षात बसले आणि शरद पवारांनी सांगितलं की बाबा, महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही बिनशरत पाठिंबा देतो भाजपला. आता हे सगळे दाखवायचे दात आहेत पवारसाहेबांचे. याच्याबद्दल काही, त्या राजकारणाबद्दल मी काही बोलत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे पवारसाहेबांचं राजकारण. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे एकदम बॅकफूटवर गेले. आणखीन ते त्यांनी पाठिंबा दिला भाजपला आणि 2014 ते 2019 त्यांनी त्या काळामध्ये भाजपला प्रचंड त्रास दिला. अगदी राजीनामा खिशेत ठेवले, हे ते सगळं भरपूर केलं. पण त्यावेळी शरद पवारांनी एक चंग बांधला आणि त्यांनी तुमचे सामनाचे संपादक संजय राऊत यांना हाताशी धरून त्यांनी शिवसेनाच संपवायचा त्यांनी चंग बांधला. म्हणजे त्यांना शिवसेनेचा जुना राग असावा, उद्धव ठाकरेंचा राग असावा की उद्धव ठाकरे त्यांना कसं बोलायचे वगैरे वगैरे. आणि 2019 साली आणि उद्धव ठाकरेंची जी काही कार्यशैली आहे, त्या कार्यशैलीमध्ये ह्या माणसाला कसं, कारण ते असं बाळासाहेबांना काही करू शकले नसते काय, कारण बाळासाहेब मेड स्वतः झालेला, स्वतःच्या कर्तृत्वाने झालेला नेता आहे. वैल उद्धव ठाकरे हे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखं आहे. आणखीन त्याच्यात त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या पुढचे आहेत. तर हे कसं काय संपवता येईल, म्हणून त्यांनी, पवारसाहेबांनी फार हुशारीने राऊतांना हाताशी धरून, संजय राऊतांना हाताशी धरून त्यांनी फार सुंदररित्या त्यांना तिथे इम्प्लांट केलं. उद्धव ठाकरेंचे कान भरवले आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला त्रास द्यायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंनी भाजपला त्रास द्यायला सुरुवात करून ते 5 वर्षाचं सरकार कसं चालवलं, म्हणजे हे आज एकनाथ शिंदेंना समजा विचारलं तर एकनाथ शिंदे किंवा इवन देसाई साहेबसुद्धा हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगू शकतील की इंडस्ट्रीचे मिनिस्ट्री होते, काय तर पहिलं नाव विसरलो मी, सुभाष देसाई साहेब. तर हे सांगू शकतील की कसा प्रॉब्लेम होता, काय होतं, उद्धव ठाकरे म्हणजे काय आहेत वगैरे. एक कर्तृत्व शून्य व्यक्तिमत्व, आणि ह्या कर्तृत्व शून्य व्यक्तिमत्वाला लालूच दाखवून कसं काय त्याला संपवता येईल आणि त्या अंगाने स्वतः काय करता येऊ शकेल, असं पवारसाहेबांचं गणित होतं. म्हणजे पवारसाहेबांचं राजकीय गणित हल्ली फार मोठ्या प्रमाणावर चुकायला लागलेलं आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी संजय राऊत यांना शिवसेनेमधलं जे काही त्यांचं पद होतं त्या ह्याच्यावरनं ते कसे काय वरती येतील, आणखीन कसे काय पुढे येतील, कसं ते उद्धव ठाकरेंना जास्त किंवा त्यांना मुख्यमंत्री करण्याचं हे अगदी पहिल्यापासून त्यांचं ठरलं होतं की त्यांना मुख्यमंत्री कसं करता येईल वगैरे. आणि त्याप्रमाणे ही जी नॅचरल अलायन्स होता शिवसेना भाजपचा, तो नॅचरल अलायन्सला कसा छेद दिला जाईल, हे सगळं पवारसाहेबांनी अगदी छानपैकी आखलं होतं. आणि ते संजय राऊतांना त्यांनी त्या कामाला लावलं. संजय राऊतांनी अगदी जरी सरकारमध्ये होते 2014 ते 19, त्यावेळेस त्यांनी मोदींवर, शहांवर अगदी बेसुमार टीका केली. तसंच राज ठाकरेंचे मनसेनी सुद्धा त्या काळामध्ये मोदी शहांवर खूप मोठी टीका केली. म्हणजे राज ठाकरेंनी तर चांगले मोठे मोठे काय म्हणतात त्याला, सभा घेतल्या मोदी शहांना या हिंदुस्थानाच्या राजकीय नकाशावरनं काढून टाकायचं वगैरे वगैरे. हे खूप त्यांनी त्याप्रमाणे, आता आज राज ठाकरेंचा हे बदललेलं आहे. तर हे जे पवारसाहेबांनी केलं, शिवसेना संपवण्यासाठी केलं, आणि ते शिवसेना म्हणजे एक संपवण्यासाठी म्हणून त्यांनी त्या उद्धव ठाकरेंना काय म्हणतात त्याला मुख्यमंत्री केलं. आणि त्यांना हे माहिती होतं की उद्धव ठाकरेंना ते व्यवस्थित कंट्रोल करू शकतात, व्यवस्थित मॅनेज करू शकतात. आणि कारण त्यांना उद्धव ठाकरेंची त्यांनी नस ओळखली होती. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरेंनी काय केलं म्हणून.
आणि ही जे मी मागेही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पवारसाहेबांचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप काय असेल ते म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री हे केल्यामुळे पवारसाहेबांनी स्वतःच्या त्या जो काय कुठला म्हणजे राष्ट्रवाद तर मी म्हणणार नाही पवारसाहेबांच्या बाबतीत, पण जो काही कुठला वाद आहे, जो राजकीय त्यांचं हे आहे, त्याच्यावर त्यांनी अक्षरशः कोळसा फिरवला, कोळसा अगदी काळा करून टाकला. पण पवारसाहेबांनी जे पेरलं तेच उगवलं. पवारसाहेबांनी जसं संजय राऊत यांना हे करून शिवसेना संपवली, त्याच संजय राऊतांची पवारसाहेबांची जवळीक, आणखीन त्या संजय राऊतांची जी काही स्टेटमेंट्स आहेत, जे पवारसाहेबांना फॉरसुद्धा आहेत स्टेटमेंट्स, त्या ह्याच्यामध्ये पवारसाहेबसुद्धा संपले. म्हणजे मी 2019च्या निवडणुकीमध्ये नंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं काही लोकांना, निवडणुकीनंतर रादर सांगितलं होतं मी, की ह्या 2000 म्हणजे पवारसाहेबांना याची किंमत खूप मोठी मोजावी लागेल, उद्धव ठाकरेंनाही मोठी मोजावी लागेल. आणि उद्धव ठाकरेंनाही ही किंमत मोजत असताना पवारसाहेबांना स्वतःला ही किंमत खूप मोठी मोजावी लागली. आज पवारसाहेबांच्या अस्तित्वाला हे आहे असं मी म्हणणार नाही, पण आज पवारसाहेबांनी जे कमवलं ते सगळंच्या सगळं संजय राऊतांच्या मार्फत उद्धव ठाकरेंच्या तर्फे त्यांनी गमवलं. म्हणजे पवारसाहेबांच्या आयुष्यावर बोळा फिरवणारं जे काही आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व. आणि उद्धव ठाकरेसारख्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री करत असाल तर अजितदादाला का नाही? आणि अजितदादाला तर त्यांनी अगदी म्हणजे अजितदादा कर्तृत्ववान आहेत. भ्रष्टाचार हा विषयावर आपण आज बोलायचं नाही, ते कधीतरी परत बोलू काय. पण आज कसं आहे, हमाम में सब नंगे होते, त्याप्रमाणे त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण आज पवारसाहेबांनी ज्या प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंना संपवलं, त्याच पद्धतीने ते स्वतःसुद्धा संपले. कारण एक कडेलोट झाला या लोकांचा, अजित पवार अँड कंपनीचा, जे काम करणारी लोक असतात ना, यांचा एक कडेलोट झाला. आणि हा कडेलोट झाल्या कारणामुळे हे सगळं घडलं. आज 2.5 वर्षाचं जे काही उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या अचिव्हमेंट्स काय आहेत? त्यांच्या अचिव्हमेंट म्हणजे भ्रष्टाचाराच्या एक उच्च पायऱ्या गाठणं, हाच त्यांचं अचिव्हमेंट होतं. आणि पवारसाहेबांनी त्याच्यावर कुठलीही टीका केली नाही. याचा अर्थ पवारसाहेबांची ह्याला मूकसंमती होती. म्हणजे जेव्हा परमवीर सिंगांनी पत्र दिलं की 100 कोटी रुपये गोळा करायचे हे अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहे काय, त्याच्यावर पवारसाहेब काहीही करू शकले नाही. म्हणजे पवारसाहेब अनिल देशमुखांना जेवढं डिफेंड करायला लागले तेवढे पवारसाहेब खोटे पडले आणि अनिल देशमुख अडकले. पवारसाहेबांनी कधीही उद्धव ठाकरेंना डिफेंड केलं नाही. मुख्यमंत्री असताना सुद्धा कधीही त्यांनी म्हणजे राज्यसभेच्या हे हरले, विधानसभेमध्ये हरले. पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना कायम दोषीच ठरवलं की त्यांना जास्ती इच्छा झाली म्हणून त्यांनी हे सगळं केलं. आणि पवारसाहेबांनी सगळं करत असताना देवेंद्र फडणवीसला खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं. आणि देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं. देवेंद्र फडणवीसनी न बोलता सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे जो गरजता है वो बरसता नहीं है, और जो गरजता नहीं है वो बरसता है. देवेंद्र फडणवीस कधीच बोलले नाहीत, पण त्यांनी करून दाखवलं काय. आणि उद्धव ठाकरेंना काय करताच येत नव्हतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा तर काही संबंधच नाही. उद्धव ठाकरे याच्यामध्ये फार हे झाले. आणखीन पवारसाहेबसुद्धा हे संपले. आणि ह्या दोघांनाही संपवणारा माणूस म्हणजे संजय राऊत. म्हणजे संजय राऊतसुद्धा अटक झाली आणि 100 दिवसात बाहेर आले. पण 100 दिवसात का बाहेर आले? कारण काय, ते जितके बाहेर राहतील तितकं ते महाविकास आघाडीचं नुकसान करणार आहेत, तितकं ते उद्धव ठाकरेंचं नुकसान करणार आहेत. उद्धव ठाकरे कोण आहेत आज? उद्धव ठाकरेंची आयडेंटिटी काय आहे आज? याच्यावर आपण पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहोत की व्हॉट इज उद्धव ठाकरे. पण आज संजय राऊतांच्या मार्फत पवारसाहेब शिवसेना संपवायला गेले आणि स्वतःसुद्धा संपले. आज पवारसाहेबांचं म्हणजे बोलताना फार वाईट वाटतं, पण पवारसाहेबांचं आज 83व्या वर्षी परत अबकडपासून सुरुवात करायची वेळ आली. आणि त्यांना आज पाठिंबा देणारं कोणी नाही. सुप्रिया सुळे
म्हणजे त्यांना आज ॲसेट काही नाही त्यांच्याकडे. ॲसेट आहेत ते फक्त पवारसाहेब स्वतः आहेत. बाकी सगळे आहेत ते लायबिलिटीज आहेत. काय त्यामुळे शिवसेना संपवता संपवता पवारसाहेब स्वतः संपले. आज एवढंच. धन्यवाद.